हाय हॅलो नमस्कार मंडळी. मी आणि आर्यन आता जात आहे मार्केटला आणि हा बघा गाडी चालू बंद करायला आहे. आर्यू आर्यू आरू खूप आता आल्यापासून मी ना गाडी चालवलीच नव्हती, कुठं बाहेर जायचं कामच नाही त्यासाठी. बघितलं कसं करायला मला, हात धरायला देत नाही गाडीला. बघितलं गाडी कुणाची दे, ही गाडी कुणाची आर्यू? तुझी? कोण सांगितलं तुझी गाडी म्हणून? माझी, मी धरतो. माझी गाडी ती, माझी गाडी ती. चावी का मस्ती करायला? नाही, मी नाही देणार तुला चावी. का? पहिले सॉरी म्हण. सॉरी. मग आम्ही बाहेर जायच्यात तेवढ्यात मिस्टर पण आले होते गाडी घेऊन. मग दुसऱ्या दिवशी ना हा 2 दिवसाचे छोटे छोटे क्लिप आहेत, तिथं आम्हाला मग छत्रपती शिवाजी महाराज बघायला मिळाले. मग नंतर तिथं साईडला ना पाणी भर. मी 6वीला आणि बहीण 4थीला होती आणि तेव्हा फोन पिन काय नसल्यामुळे ना आमची मामाची आई अचानक येत होती आणि म्हणजे काहीच तेवढं नव्हतं ना. मग अचानक आली ना तर केवढा आनंद होत होता तिला बघून. आणि माहीत असलं तरी वेगळंच करते, एक सरप्राईजच होत होतं. नंतर ती येते वेळी ना पिशवी भरून असं खायला घेऊन येत होती आणि परत पाण्यावरच्या भाकरी भाजी. आम्हाला तिच्या सगळ्यात बेस्ट म्हणजे भाकरी भाजी आवडत होत्या. आणि आम्हाला मग ते शाळेमध्ये बोलवायला यायची मम्मी किंवा पप्पा, आणि आई आले गावाकडून ये म्हणून. मग आम्हाला सर पाठवून द्यायचे. मग आम्ही जायचो तिकडं, आईला भेटायचो आणि आई थांब म्हणून सांगून तिथं काय खायला घेऊन आलं ते खिशामध्ये भरून घेऊन यायचं. आणि मग पिरियड चालू असला तरी तिथं सावकाश सावकाश खायचं. तुम्ही पण असंच करत होता का? मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि आज काय झालं, सगळी माझी कामं संपली, लवकर आटपली. आणि नंतर भरपूर कामं होती, म्हणजे भांडी घासायची, कपडे धुवायचे, फरशी पुसायची. ते सगळं मी हे केलं नाही, खरं कामं भरपूर होती. नंतर ना आर्यनला म्हणजे त्यांनी सकाळी आज काहीच खाल्लं नाही नाश्त्याला. त्याला मी बनवलं होतं तरी पण त्याने खाल्लं नाही. म्हणून मी दुपारी जेवणासाठी आज काहीतरी बनवायचं म्हणून हे केलं. मग तेव्हा त्यांनी मला शेवया बनवून दे म्हणून सांगितलं. म्हणून त्याच्यासाठी मी ते कुकरमध्ये झटपट शेवया बनवल्या आणि त्याला मी ना गूळ घालून शेवया बनवल्या. म्हणजे गूळ घातलं ना तो साखरेचं जास्त हे होते ना, त्याच्यामुळे मी ना गूळ घालून त्याला मी शेवया बनवून दिल्या. जसं गूळ आम्हाला कट करताना थोडं कष्ट करावं लागतं, म्हणजे असं घट्ट धरून ना ते कट करावं लागतं. तसंच आयुष्य पण आहे, थोडं सहन करावं लागतं, थोडं सोसावं लागतं, नंतरच आनंदाचे क्षण पण येतात. आणि त्याच्यामध्ये गोडवा पण किती असतो आहे. आणि पहिली माझ्या पिल्लूला द्यावं लागतं आहे खाण्यासाठी, तो घेतो मग आणि जातो खायला बाहेर, असं असेल. अशा प्रकारे मी त्यासाठी शेळ्या पण बनवून घेतल्या. आणि छान छान असं काय सांगायचं सांगा, असं असतं. काल ना मी मार्केटमध्ये गेली होती आणि तिथं ना एक ठिकाणी माझं काम होतं म्हणून तिथे गेलं. एक लेडीज होतात. कशा असतं, लेडीज पण आहे ना एक एक एकदम स्ट्रॉंग असतात. म्हणजे ती तेवढं वाटत नव्हती स्ट्रॉंग, करत ती दाखवत होती स्ट्रॉंग आहे. आणि एक तिच्या साईडलाच होती एकदम सॉफ्ट लेडीज, मस्त मुलगी होती. लेडीज ती मुलगी होती आणि तिला पण गप्पा मारायचा शौक होता. ती मला पण सांगत होती, मी तिच्याबरोबर बोलत होतो. ती काय म्हणत होती, आणि केवढं आहे हा जीवन, तरी किती मोठं आहे. समोरचं माणूस आलं ना ते तुमच्याकडे काय दिवसभर थांबत नाही. तेवढंच 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी असतोय, तर त्याच्याकडून हसून बोललं तरी केवढं चांगलं असतंय. तो तुम्हाला किती मानतोय आणि ब्लेसिंग पण देतोय, असं म्हणून सांगितलं. मी पण तिला असं सांगितलं, जर आयुष्यात एक दिवस कोणीतरी भेटलं नाही, कोणाला तरी एक व्यक्ती, तर त्याने म्हणायला पाहिजे, वा ती मला भेटली व्यक्ती, खरं माझा दिवस एवढा छान गेला, असं म्हणायला पाहिजे ना. तसंच ती मुलगी पण मग हसू लागली, होय बरोबर आहे तुमचं ताई, असं म्हणून माझ्याबरोबर. नंतर ती बाहेर पण आली ना, बाहेर भेटली तिथं पण मला हसत होती. आम्ही काही करू शकत नाही असं म्हणत होती मग ती मुलगी. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, असू दे गे, सगळेच लोक सारखे नसतात. कसं हाताची 5 बोटे सारखी नसतात ना, तसेच सगळीकडं लोक पण वेगवेगळे असतात, असं म्हणून मी तिला सांगितलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर इथेच एंड करते मी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी घालण्यासाठी ना नारळ फोडून फ्रेश कोकोनट मिल्क
घातलं होतं त्या शेवयांमध्ये, टेस्ट छान होतं म्हणून. त्याच्यामुळे पण टेस्ट एकदमच छान झाला माझा. आणि आर्यननं पण आवडीनं खाल्लं. गोड तो खातोच सोडा, तरी त्यांनी खाल्लं. बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.